आता पावसासंदर्भातील महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली असून महामार्गावरील निवळी घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूला असलेली दरड कोसळलेली आहे। हवामान खात्याचा तातडीचा इशारा, या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता। हवामान खात्याचा आणि पंजाब रावडक साहेबांच्या पुढील 72 तासात म्हणजेच की 12 तासात गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी देण्यात आला मुंबईकडून काळे ढग पुढे सरकू लागले आहे। यामध्ये वादळी वाऱ्याचा समावेश असल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊन ढगफुटी होण्याचा धोका यामध्ये सांगण्यात आलेला आहे। प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात म्हणजेच की 72 तासात महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे। अनेक भागामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त फटका या ठिकाणी बसण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे। आता उरले फक्त काही तास महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट या ठिकाणी येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे। आपत्कालीन परिस्थिती आणि या ठिकाणी होणार असल्याची हात जोडून सर्वांना आता सावध राहण्याचे आणि घरी राहण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाने तातडीचा इशारा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये देण्यात आलेला आहे। पुढच्या काही तासामध्ये आज वादळी वाऱ्यासह राज्य ठिकाणी ढगफुटीचा जबरदस्त फटका बसणार आहे। येणारे 72 तास आपल्या महाराष्ट्रासाठी प्रचंड धोक्याचे असून हवामान खात्याने अतिशय तातडीचा इशारा आणि महत्त्वाच्या भागांना दिलेला आहे। काही वेळात महाराष्ट्र आणि एक असं भयानक संकट या ठिकाणी गुंगाळत आहे, जे गेल्या 22 वर्षात कधी सुद्धा पाहायला मिळालं नव्हतं। मित्रांनो, त्यामुळे या बातमीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण बंगालच्या उपसागरात एक भयानक हवामान प्रणाली या ठिकाणी सक्रिय झाल्याचे ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे तिथे इतका तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे की महाराष्ट्रातील तब्बल महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये आता हा आकार माजणार आहे। भीतीदायक बातमी आणि राज्याचे प्रसिद्ध पुणे वेधशाळा आहे जी आहे तिथून ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच भारतीय हवामान खाते, अमेरिकेचे हवामान खाते असे 3-4 वेगळ्या हवामान खात्यांनी असं तज्ज्ञांनी या अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे हा अंदाज आता खोटा ठरणार नाही। त्यामुळे याकडे अजिबात कानावाकडे करू नका। भला मोठा काळा ढग घरांचा समूह महाराष्ट्राच्या आत दिशेने पुढे सरकू लागला आहे, ज्यामुळे आता 15 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः जलप्रणाली येण्याची शक्यता थोड्या वेळामध्ये वर्तवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने तातडीत एक आपत्कालीन बैठक बोलावून राज्यातील जनतेसाठी एक विशेष शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी संकटकालीन जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे या बातमीला गांभीर्याने घेण्याची शक्यता गरज आहे। काल आणि परवा म्हणजेच की गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। कुठे जोरदार गारपीट झाली आहे, तर कुठे विजांचा कडकडाट या ठिकाणी अवकाश हादरून गेला आहे। पंढरपूर, सोलापूर या भागात इतकी भयानक आणि वीज कोसळली, लोकांचे अतोनात नुकसान झाले या ठिकाणी पाहायला मिळाले आहे। शेतकरी बांधवांना हा तर फक्त ट्रेलर होता, खरी सुरुवात थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। आज, उद्या आणि परवा म्हणजेच की या 72 तासासाठी या ठिकाणी जबरदस्त डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करण्यात आला आहे। अनेक भागामध्ये महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस थोड्याच वेळामध्ये होणार असून आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यात अवकाळी आणि मोठ्या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट मोठा फटका बसणार आहे। तर या ठिकाणी 11 जिल्ह्यामध्ये पावसाने धुऊन निघणार। नदी, नाले आणि तुडुंब आज, उद्या, परवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता भरणार आहे ते सांगण्यात आलंय। बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले हे महाकाय संकट आता मोठं सक्रिय झाले आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जे आपल्याला महाराष्ट्रावर नेहमीप्रमाणे 4 ते 5 पट अधिक वेगाने सरकू लागले। म्हणूनच आज या ठिकाणी जी बातमी आहे तर ही गांभीर्याने घ्या, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा हाय अलर्ट या ठिकाणी गेल्या 22 वर्षांमध्ये आज देण्यात आला। या बातमीचा अजिबात हलक्यात घेऊ नका। प्रशासनाने आज कोणत्या 15 जिल्ह्यांना मोठा तडाखा बसू शकतो असं सांगण्यात आलंय। त्यानंतर उद्या 10 जिल्ह्यात आहेत, परवा दिवशी शेवटच्या टप्प्यामध्ये 11 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आली आहे। मग तुमचा जिल्हा आजच्या या यादीत उद्याच्या व परवाच्या लगेच पाहून घ्या, कारण या संकटातून वाचण्यासाठी सरकारने 5 मार्गदर्शक सूचना या ठिकाणी विशेषतः शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिल्याचे सांगण्यात आलेले आहे। या सूचनांचे तुम्ही व्यवस्थित तंतोतंत जर पालन केलं तर तुमचं कोणत्याही ठिकाणी नुकसान होणार नाही, अन्यथा तुम्हाला मोठी नुकसानीला समोर जावे लागू शकते। अतिशय धोक्याची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर आता निर्माण झाली असल्यामुळे लगेच जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी सांगणार आहोत। प्रशासनाने आता उद्या लगेचच अधिकृत यादी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून थेट ठिकाणी तुमच्या घरापर्यंत तुमच्या मोबाईलवर पोहोचत आहे। बघा, येत्या काही तासामध्ये महाराष्ट्रात
आकाशाचा रंग पूर्णपणे काळा बदलून जाणार. हळूहळू जांभक इतकं काळं होईल की मनात धडकी भरेल आणि त्यानंतर विजांचा तांडव पाहायला मिळेल. लक्षात घ्या, परंतु महत्त्वाचे आहे, गांभीर्याने घ्या. कारण की तुम्हाला सांगतो, परंतु आधी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे सांगतो. आता लक्ष द्या. जरी तुमची पिके उघड्यावर असेल किंवा काढलेली असेल, पीक उघड्यावर नसेल तर आताच त्यावरती ताडपत्रे झाकून घ्या. सुरक्षित हलवा. विजांचा कडकडाट सुरू असताना विसरून या ठिकाणी आता चुकून पण तुम्ही झाडाखाली उभे राहू नका. चार्जिंगला मोबाईल या ठिकाणी लावा, कारण या ठिकाणी लाईट जाण्याची शक्यता असते. जीवापेक्षा मोठं या ठिकाणी जगात काही नसते. ते विसरून नवा हवामान खात्याचा अंदाज कितपत खरे ठरतात या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या 72 तासामध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्याच्या महाबळेश्वर परिसरात घाटमाथ्याचा जो परिसर आहे त्या भागामध्ये दरडी कोसळण्याची भीती वर्तवण्यात आल्याचे कारण यावेळी पाऊस आहे. तर तो साधा सुद्धा नाही, तर यामध्ये गारपीट, त्यानंतर वादळी वारा, नंतर जबरदस्त मुसळधार ढगफुटी, तर तिन्ही असल्याचे नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी आता जपून राहण्याचं, घरी राहण्याचं आणि सुरक्षित काळजी घेण्याचं आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील 24 तासासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आले की या ठिकाणी घरी सुरक्षित राहा. काही भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. जशी या ठिकाणी आता तुम्हाला माहीत आहे, कोल्हापूरमध्ये मागच्या वेळी आता अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर लातूर, त्यानंतर बीड या जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती गेल्या 4-5 दिवसापासून चालू होती. तशाच प्रकारची गंभीर परिस्थिती आता सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याचे आवाहन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती एका सूत्रामार्फत दिलेली एक शक्यता होती. त्यामुळे तुम्हाला आता जर मोठी पिके शेती घ्यायची असेल किंवा पावसावरती अंदाज या ठिकाणी कामी करणार असाल तर तुम्हाला अनुभवी तज्ज्ञाकडून या ठिकाणी आव्हान या ठिकाणी घेण्याचं आवाहन केलं आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा.